नमस्कार सर्वांना, कशा आहात आपण? आम्ही पण छान. तर आम्ही सांगली येथे संत समागमसाठी आलो आहोत आणि सकाळी आम्ही उठल्यावरती मग म्हटलं की चला आता नाश्ता वगैरे करायचा आहे आणि खूप छान झोप झाली रात्री. थोड्या उशिरा झोपलो पण उशिराही उठलो, त्याच्यामुळे झोप पूर्ण घेतली होती. मग आम्ही म्हटलं चला थोडंसं काहीतरी ब्रेकफास्ट करूया, रोज तर काय ब्रेकफास्ट करत नाही. मग नंतर सहज असं खिडकीतून डोकून बघितलं की चला बाहेरचं दृश्य कसं आहे ते बघावं. तर सहज खाली रस्त्यावर नजर गेली तर खूप सारे बाईक घेऊन जाणारे होते, पण कोणी हेल्मेट वापरलं नव्हतं. आणि मुंबईमध्ये तर हेल्मेट खूप कंपल्सरी, पण इथेही त्याचा कोणी वापर करत नाही आहे. स्किन केअर सगळे करतात, पण आपल्या प्राण जाणे वाचेल ती काळजी कोणीच घेत नाही आहे. मग आम्हाला दुपारी 2 वाजले आणि भूक लागली. म्हटलं चला आता आपण जेवूया, त्याच्यानंतर आपल्याला ग्राउंडवर जायचं आहे. आणि मग आम्ही मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला आणि निघालो ग्राउंडला. आणि ग्राउंडवर जाऊन आम्ही सद्गुरू माऊलीचं दर्शन घेतलं. आणि त्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आम्हाला म्हणजे ज्यासाठी आम्ही एवढं लांब आलो होतो त्या सद्गुरू माऊलीचं आम्हाला दर्शन झालं. आनंद वाटला आणि आम्ही पुन्हा मुंबईला निघालो. आणि मग खूप लांबचा प्रवास होता आणि प्रवास येताना काही वाटलं नाही, पण जाताना जरा त्रासच वाटत होता. आणि मग नंतर रस्त्यामध्ये भूक लागली, म्हटलं चला आता जेवण करूया. मग जेवण वगैरे झाल्यावर पुन्हा आम्ही गाडीमध्ये बसून निघालो. मग झोप आली आम्हाला सगळ्यांना, आम्ही झोपलो. नंतर जाग आली तर बरोबर 2:45 वाजून गेले होते आणि म्हटलं चला आता आपण मुंबईमध्ये आलो आहोत. आणि बिल्डिंग खाली पोचल्यावर बघितलं तर 3:25 झाले होते. पण पाय एवढे चढ झाले होते की पायात चप्पलच बसत नव्हती, कारण पायाला सूज आली होती बसून का काय माहिती गाडीमध्ये. मग तसंच चढ पावलाने लिफ्टमध्ये गेलो आणि वरती आलो. आणि मग नंतर मग म्हटलं चला आता ब्लॉग एंडिंग करूया आणि गुड नाईट, बाय.